काही टाइम डेंजर रिक्षा चालवतो. कशी पण काका नाव काय तुमचं? ओम काका आहेत. संजीवनी हॉस्पिटल कुशीनगर जॉगिंग ट्रॅक. ओके जॉगिंग ट्रॅक आहे. इथून आम्ही आता निघालेलो आहोत गंगापूर रोड आणि काकांच्या रिक्षात बसलो आहोत. बघू आता किती वेळ लागतो. या रस्त्याने नाही घेतलं. जाऊ द्या घ्या पुन्हा पण. रस्ता आहे ना. गेल्या रविवारी आपण जो प्रवास केला तो रस्ता वेगळा होता. आजचा रस्ता वेगळा आहे. आज दुसऱ्या रस्त्याने चाललेलो. हा झालं. आज ऍडमिशन करायचे. श्रीनगर या बाजूला नवीन नाशिक त्र्यंबकेश्वर. सरळ गेल्यावर त्र्यंबकेश्वर आहे. काय त्र्यंबकेश्वर किती लांब आहे इथून? अरे बापरे. संजीवनी हॉस्पिटल. चायनीज दुकान आहे. चायनीज मार्केट. हा वर रस्ते कसे आहेत कुणाला माहिती. कुठला रस्ता येऊन जाऊ. कुशीनगर जॉगिंग ट्रॅक. ओके जॉगिंग ट्रॅक आहे. जॉगिंग ट्रॅक आहे पूर्ण. हो पोलीस कॉलनी वगैरे आपल्याला काका पूर्ण माहिती देते. काय काय आहे ते आपल्या माहिती त्याच्यामुळे. काका नाव काय तुमचं? ओम काका आहेत ते आपले. आज आपल्याला
गेल्या वेळी आपल्याकडे कोणतरी काय नाव त्यांचा सचिन म्हणून होते रिक्षावाले, ते भेटलेले आणि आज कोण भेटलेले. हो म्हणजे साक्षात आपल्याला देवच भेटल्यासारखं आहे. हो देव भेटत नाही, देव फक्त समजून घ्यावा लागतो. समजून घेतला तर देव आहे. BNG बिर्याणी हाऊस. फलकावर कशाला बॅनर लावतो समजत नाही, फरक कसं समजणार कुठला रस्ता कुठे येतो. तो माणूस कमी बघून चालेल तरी अनोळखी असेल तर. नाही ना भाई, अशा मुख्य जिथे मेन आपलं दाखवतो कुठल्या ठिकाणी त्याच्यावर तरी नाही लावायला पाहिजे. इथे आलो ते डॉक्टर बाशिम म्हणजे प्रवेशद्वार विद्या प्रबोधिनी शिशु विहार, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी लिहिलेलं आहे. जहान सर्कल 15 मीटर. जहान सर्कल काकांना एक पण अजून स्टॉप लागला नाही की थांबे. गेल्यावर आम्ही गेलो तेव्हा नुसतं सिग्नल लागत होते. आता तुम्ही कुठल्या ठिकाणी सिग्नल एक पण नाही लागला आपल्याला. आम्ही निघालो 3-4 सिग्नल आम्हाला लागले होते गेल्या रविवारी. ते काय आलंय, हा मिलिटरी कॉलेज बरोबर. आता आपण त्या रस्त्याला चाललो, त्या रस्त्याला आपण गेल्या रविवारी गेलेलो. साईट दिलेली आहे. असे रिक्षावाला म्हणून बघा जागा द्यायला. गुरुजी रुग्णालय नाशिक. काका हे टाइम डेंजर रिक्षा चालवतो. हा किती वर्ष झाले रिक्षा चालवता? चालेल हात बसलाय. लागलाय शेवटी एक V-Mart. सिग्नल लागलेला पहिला. V-Mart नाही रे, V-Mart. लगेच कुठे जायचं का आतमध्ये. सिग्नल लागलेला आहे. इंजिनियर प्रकाश चौधरी मार्ग, त्र्यंबकराव गणपतराव मंदिर मार्ग. सिग्नल सुटलेला आहे आमचा. नवसा गणपती आहे इथे आपल्या उजव्या हाताला. प्रसिद्ध असं ठिकाण आहे. नवसा गणपती नवसाला पावणारा काका बोलतात. सावधान. रस्त्यावर झाड आहेत, वाहने सावकाश. खूप मोठं झाड आहे. खाऊ घे, तुला पण घे, मला पण. ब्लू लिप्स हॉटेल. हे सर्व होईल.
सोमेश्वर महादेव प्रसिद्ध आहे, जायला पाहिजे. काय बोलता? हे सोमेश्वर महादेव मंदिरात साक्षात महादेव आले होते असे काकांचं म्हणणं आहे. तर आपण कधी मंदिरात तिथे गेलो तर लक्षात येईल त्याचा किती सुंदर आणि किती छान मंदिर आहे ते. काका इथे असल्यामुळे ते नक्कीच सांगतात, त्यात 100% सत्य आहे, यात काय वाद नाही. म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठीची जी गोष्ट ती पहिले ते तुम्ही बोलले ना, त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी सांगायची. हा, अच्छा अच्छा. पाडा आंबा पाडा नाही बालाजी मंदिर पण आहे ना, तिरुपती बालाजी सारखं आहे का? लांब जास्त जवळच आहे. पुढच्या रविवारी जरा लवकर यावं लागेल. लवकर आलो काय सर्व ठिकाण फिरता येते. जे गंगापूर आपण बोलवतो, गंगापूर गाव आलेले आहे बघा. गंगापूर गाव या साईडला दाखवते लोकेशन मध्ये, मॅप दाखवलंय ते. हे बघा गंगापूर गावचा बोर्ड लावलेला आहे ते. श्री गजानन सुपर मार्केट. काय नाही त्याच्यावरून दिसतात. हा, आम्ही मला तिकडून आतमध्ये गेलेलो ते यशवंतराव चव्हाण काहीतरी. नाही इकडून नाही, ते पुढे पुढे ते पुढे बरोबर. हे पुढे बोलले तुम्ही. ओके ओके. किती वा 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 वा. त्याचा बनवते तसे भाव तर लावतील तिकिटाचा. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. गेल्या रविवारी आम्ही जो रस्ता चुकलो होतो तो हा रस्ता. या रस्त्याने आम्ही रिक्षावाला भाऊ जो आहे काय सचिन का काय नाव, त्यांनी तिकडे नेलेला. ते बरं आम्ही डायरेक्ट रिक्षेतनं उतरलो. पहिले विचारला तिथे, माहिती पडला ते चुकीचं आहे. पुन्हा आम्ही माघारी फिरलो आणि या रस्त्याने पुढे मग आपलं जे स्थान आहे, मुख्य गंतव्य स्थान, तिथे पोहोचलो होतो. काकांनी आज मस्त बाहेरूनच आणलेलं आहे. कारण आम्ही जो आलो पूर्ण शहरातनं ते सिग्नल घेत आलो. थोडा उशीर झालेला, आज लगेच पोहोचलो. हो, हे काकांचं म्हणणं आहे ते डबल स्पीडने चालवतात. काका ट्रिपल स्पीडने चालवलंय म्हणून लवकर पोहोचलो. त्यामुळे तुमचं स्पीड आहे काका? हा, रिक्षा पण टकाटक. रिक्षा नवीनच आहे. तुमची स्वतःची आहे का चालवता अजून? क्या बात. काकांची स्वतःची रिक्षा आहे म्हणजे झटकन हात बसलाय.
दत्तगुरु दे आणि 16 वाजता असेल तर नाही एंट्री. सदर पाऊस येणार आहे आणि वाट लागणार आहे. हे काय आहे तिकडे? ग्रामीण एरिया आहे गिरणार. असं आहे. जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट हो, संगमेश्वर महादेव मंदिर. इथे पण आम्ही थांबलो पत्ता विचारायला. तेव्हा त्याने समोरच मानतो त्यांनी विचारलं कुठे जायचे, रिक्षा थांबलेली होती. आम्ही गरुड जेप. तेव्हा त्यांनी हा रस्ता दाखवला. श्री हरी कृषी पर्यटन केंद्र महादेवपूर नाशिक. नाशिक म्हटलं का सर्व देवस्थान फिरण्याचे ठिकाण. पंचवटी लांब राहिला का गावात? हे पुन्हा नाशिकच्या बाहेरच आलं. गंगापूर धरण आहे समोर दिसत आहे. पुन्हा आपल्या दरवाजे दिसणार आहे धरणाचे. सावधानता बोर्ड लिहिलेला आहे काहीतरी अपघात प्रवण क्षेत्र. महादेवपूर हे गाव आहे इथे बाजूला आणि इथे देखील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार काहीतरी गाव आहे. मुक्ता निवास सॉलिड धरणाचे दरवाजे. गंगापूर धरण. धरणावर सोडतात का असे? सोडत नसतील ना धरणावर. समोरच धरण. गंगापूर धरण नाव देखील लिहिलेलं आहे समोरच. थोडं काय प्रश्न नाही. मला वाटतं एकदा चालत चालत गेलो तरी आपण धरणाजवळ जाऊ शकतो. गंगापूर डॅम. पुढच्या सर मेन रोडलाच मोठे मोठे बॅनर लावलेले. नाही गेल्या रविवारी नव्हतं. ते मोठी इंटरनॅशनल शाळा आहे ना त्याच्या बाजूला. रिव्हर फ्रेश स्टेज लिहिलेलं आहे. इथे मला वाटतं राहण्याची व्यवस्था आहे. डंपर माती घेते, चिखल घेते. काका काहीतरी चुकले. काका काहीतरी चुकले. प्रवास
अकॅडमी